अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपली मुलं मुली आहेत, आपल्या मुलींचे लग्न आपल्या प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं की योग्य वेळी योग्य वराशी किंवा योग्य वधूशी व्हावीत। काही मुलांचे आणि मुलींचे खूप वय झाले तरी लग्न होत नाहीत। ह्याला काय कारण, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे आईवडिलांच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा। आणि मग त्यामुळं काय होतं, वय वाढत जातं आणि मग नंतर आपल्याला ॲडजस्ट करून लग्न करावं लागतं। मग हे करू नये आणि आपल्याला योग्य वधू योग्य वर मिळावा ह्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा तोडगे करायचे। आपल्या कुंडलीतील गुरुग्रहसुद्धा महत्त्वाचा आहे, मंगळसुद्धा महत्त्वाचा आहे। म्हणजे आपल्या कुंडलीतील ग्रहसुद्धा आपल्याला बघणं फार महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे उद्या आपल्याला गुरुवारी मुलींच्या विवाहासाठी उपाय करायचे। खूप स्थळं बघितली, मुलगा शिकलेला आहे, देखणं आहे, चांगल्या पॅकेजची नोकरी आहे, घर बंगला आहे, पुण्यामध्ये फ्लॅट आहे, मुंबईमध्ये फ्लॅट आहे, जिथे नोकरी करतो तिथं फ्लॅट आहे, गावी शेती आहे, गडगंज श्रीमंत आहे, पण वेळेत लग्न होत नाही। किंवा मुलगी सुंदर आहे, मुलगी एज्युकेटेड आहे, सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या जॉबला चांगल्या पॅकेजची नोकरी असेल, सुसंस्कृत असेल, तरीसुद्धा मुलींच्या विवाहात अडथळे येतात। तर ह्याला कारण म्हणजे गुरुग्रह, आणि गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे। कसं असतं बघा, आपल्या घरापर्यंत स्थळ येतं, मुलगी बघून जातात, निरोप देतो म्हणतात, निरोप देत नाहीत, किंवा लग्न ठरत येतं आणि अचानक त्यांचा निरोप येतो, काही कारणास्तव कॅन्सल होतं, किंवा लग्न ठरतं आणि अचानक लग्न मोडतं। अशा बऱ्याच गोष्टी हल्ली मुलींच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि आपल्या मुलींचं आयुष्य चांगलं घडावं हे प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं। प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं लग्न चांगल्या मुलाशी किंवा चांगल्या मुलीशी व्हावं। त्यासाठी मुलींनी आता उद्या गुरुवार आहे, गुरुवारी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। उपाय नक्की करा। उपाय करत असताना फक्त मॅनिफेस्टिंग करून पॉझिटिव्ह राहून जर केला, श्रद्धेनं केला, विश्वासानं केला, तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर 100% मी सांगते तुमचा विवाह 40 दिवसाच्या आत होईल। आता हा उपाय जो आहे तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी अशा 11 गुरुवार संकल्पयुक्त केला तर अतिशय चांगलं। उद्या गुरुवार आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। ज्या मुलींचे विवाह होणार आहेत त्यांनीच हा उपाय करायचा आहे। लवकर उठायचं नसेल तर मुली ऐकत नाहीत, हट्टी आहेत, तर मुलाच्या आईवडिलांनी केला तर चालेल, पण शक्यतो हा उपाय मुलांनी आणि मुलींनीच केलेला अतिशय प्रभावी फायदा होईल। तर काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ अंघोळ करायची। अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची। त्यामुळं काय होईल, शरीरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होऊन गुरुग्रह मजबूत होईल आणि त्याचं फळ तुम्हाला शुभ मिळेल। त्यानंतर बघा, तुम्ही उद्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा। प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे। गुरुवार जो आहे तो गुरुग्रहाचा वार मानला जातो आणि विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी गुरुवारी हे प्रभावी उपाय करायचे आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करता, पिवळे वस्त्र परिधान करता, त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवपूजा ज्या आहेत त्या तुमच्या घरातले कुणी करत असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही करा, मुलींनी। सगळ्यात पहिल्यांदा देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आणि तुमच्या देवघरातली जी पूजा नित्यनेमाची ती करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्याची मूर्ती तुमच्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आणाच आणि त्याचा अभिषेक घालून तुम्ही त्याची स्थापना करा। नसेल तर आणा, असेल तर तुम्हाला काही नाही आहे त्याचा, म्हणजे असेल तर चांगलंच आहे। तर काय करायचं, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तामणमध्ये ठेवायची, त्याला पाण्यानं स्वच्छ धुवायचं, पंचामृत तयार करायचं,
दूध, दही, तूप, मध आणि साखर आणि ह्या पंचामृतनं विष्णू सहस्त्रनाम म्हणत अभिषेक घालायचा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ परत पाण्याने धुवायची. एका पाटावरती पिवळं वस्त्र अंथरायचं. त्या पाटावरती वस्त्रावरती थोडेसे तांदूळ, त्या तांदळाला हळदी कुंकू लावायचं. अखंड तांदूळ असावेत ह्याची काळजी घ्या. आणि त्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमचं घरातलं तूप आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तो दिवा प्रज्वलित करा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळं फुल अर्पण करा. पिवळा गुलाब घाला, पिवळा गलांडा घाला, पिवळा झेंडूचं फूल घाला, पिवळं सोनचाफा घाला, कुठलंही पिवळं फूल घाला. आणि त्यानंतर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य, मग पिवळा म्हैसूर पाक असेल, बेसनचा लाडू असेल, पिवळा पेढा असेल किंवा केळीचा नैवेद्य दाखवा. हे झालं सकाळी तुमच्या पूजेचं. आणि त्यानंतर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करायची. आता केळीचे झाड तुमच्या घराच्या जवळपास नसेल तर तुमच्या गावात कुठेही असू शकतं, कुणाच्याही दारामध्ये असू शकतं, कुणाच्याही शेतामध्ये असू शकतं. किंवा नसेल तर तुम्ही एक झाड नर्सरीमधून आणून कुंडीमध्ये ठेवा आणि त्याची पूजा केली तरी चालेल. मी आता आमच्या घराच्या जवळ दररोज केळीच्या झाडाची पूजा करण्यासाठी लावलेलं आहे. माझ्या घरामध्ये काही विवाहाचं असं नाही आहे, फक्त मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ह्यामध्ये केळीच्या झाडामध्ये वास असतो म्हणून मी दररोज त्याची पूजा करते. तर केळीचं झाड लावा आणि त्या केळीच्या झाडाजवळ समजा नसेल जवळपास असेल तर केळीच्या झाडाला जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडंसं गूळ, हळद घालायचं आणि ते जल अर्पण करायचं. तिथं तुपाचा दिवा लावायचा. त्या केळीच्या झाडाजवळ बसूनच 108 वेळा ओम बू बुध बृहस्पते नम, मी डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र देते, ओम बूम बुध बृहस्पते नम. मंत्र अजून एकदा सांगते, माझ्याचकडून चुकतोय. ओम बुध बृहस्पते नम हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणायचा आणि केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करून घरी यायचं. या दिवशी ज्यांचा विवाह होणार आहे मुलामुलींचा त्यांनी गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी केळी खाणं टाळावं. या दिवशी केळी खाऊ नये. त्यानंतर बघा, या दिवशी पिवळ्या वस्तूचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. स्वतः पिवळे वस्त्र दान करायचे, पिवळे वस्त्र परिधान करायचे, पिवळ्या वस्तूंचा वापर जास्त करायचा. जेवणामध्ये चण्याची डाळ असेल, हळद असेल, गुळाचे पदार्थ, वरण, पिवळा भात, पिवळी चपाती, म्हणजे कणकेमध्ये हळद घालून चपाती बनवणं, पिवळ्या वस्तूंचं पदार्थ खाणे. त्यानंतर पिवळ्या वस्तू दान करणे. मग पिवळा रंग हा गुरुग्रहाला अतिशय प्रिय असल्यामुळं ह्या दिवशी पिवळ्या वस्तूचं दान करा. मग पिवळं कापड दान करा, केळी दान करा, चण्याची डाळ दान करा, गूळ दान करा, म्हैसूर पाक आहे, ह्या वस्तू दान करू शकता. त्यानंतर बघा, गरजूंना पिवळी केळी, डाळ, गूळ, कापड हे दान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्याचं तर तुम्हाला सांगितलं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची नक्की तुम्ही ही पूजा करायचीच आहे, कारण भगवान विष्णू जिथे आहे तिथे माता लक्ष्मी असते. आणि म्हणून हा जोडा जसा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आहे तसा आपल्या मुलामुलींचा जोडा लवकर योग्य वधूवराशी होईल आणि विवाह योग्य वेळेत होईल म्हणून हे करायचं. त्यानंतर गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी देशी गाईची पूजा करायची. गाय ही 33 कोटी देव गाईच्या पोटामध्ये आहेत आणि कामधेनू म्हणून ह्या गाईला ओळखलं जातं. अशा ह्या गाईची पूजा प्रत्येक गुरुवारी करायचं. मग काय करायचं, एका ताटामध्ये पाणी, हळद, कुंकू, अखंड तांदूळ, त्यानंतर अगरबत्ती, तुपाचा दिवा आणि चण्याची डाळ, गूळ किंवा केळी हे घेऊन जायचं. जोड केळी असतात बघा, एकमेकाला अशा चिटकलेल्या केळी असतात, अशा 2 केळी एकत्र असतात. अशा केळी जर तुम्हाला मिळाल्या तर अतिशय चांगलं. तर काय करायचं, गाईजवळ जायचं, गाय मारणार नाही ह्याची दक्षता घ्या. गाईला पायावरती पाणी घालायचं, हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची, तुपाचा दिवा तिथं कणकेचा घेऊन जावा आणि तो तिथं शेजारी तिथं ठेवून लावून या. नसेल तर घरी दिवा घेऊन येऊन एका आपल्या झाडामध्ये ठेवला तरी चालेल. अगरबत्ती ओवाळायची आणि भिजलेली चण्याची डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालायचा. हिरवा चारा खाऊ घाला. पिवळी चण्याची डाळ भिजवूनच घाला आणि गूळ घाला. ह्यामुळं सुद्धा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होऊन तुमचे विवाह योग्य वधूशी किंवा योग्य वराशी होतील
आलेली स्थळं परत जाणार नाहीत, स्थळ येतंय पण लग्न ठरत नाही, निरोप देत नाहीत, हे सगळे मार्ग तुमचे मोकळे होतील आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळेल आणि योग्य वयात योग्य तुमच्या जोडीदाराशी विवाह होईल. विवाह हा तुमच्या पसंतीनुसार तर होईलच, पण त्याचप्रमाणे मुलगा बघत असताना फक्त तो कर्तबगार निर्व्यसनी आहे का बघा, मुलगी बघत असताना ती सुसंस्कृत आणि अध्यात्मातली आहे का बघा. एवढे 2 पॉईंट बघा, तुमचा विवाह चांगला होईल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या मुलामुलींचे विवाह योग्य वधूशी किंवा योग्य वराशी झालेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.